तर युद्धाच्या झळा आता भारतालाही बसू लागल्यात. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांनी तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 115 रुपयांची वाढ करण्यात आली. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं हॉटेलमधलं जेवण आता महागणार आहे. तर याचाच आपण पाहतोय यावेळी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झालेली आहे, त्यामुळे आता हॉटेलमध्ये खाणं सुद्धा तितकंच महागणार. दरवाढीमुळे हॉटेलमधलं जेवण महागणार आहे. तर याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी. घरगुती गॅस सिलेंडरचे आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर हे गगनाला भिडले, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला तर कात्री लागणारच आहे. मात्र हॉटेल चालक जे आहेत त्यांच्यासुद्धा खिशाला कात्री लागेल आणि अर्थात याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला हॉटेलच्या मेन्यूवरती सुद्धा पाहायला मिळत आहे. आपण काही आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की जेव्हा व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढतात तेव्हा कोणकोणत्या गोष्टीवरती हॉटेलमध्ये परिणाम होतो आणि कोणकोणत्या गोष्टीचे दर हे हॉटेलमध्ये वाढतात. आजपासून 115 रुपये कमर्शियल गॅसचे जे भाव आहेत ते वाढलेले आहेत. तर कशा पद्धतीने परिणाम होतोय आणि याचा महागाईचा फटका तुम्हाला बसतो का? बसतो मॅडम, नक्कीच. आता गिराईक पण कमी होती, आता आपल्याला पण भाव वाढायला लागेल थोडाफार. आम्ही पण आणणार कुठून पैसे. काय करणार आता आपल्या कात्री आले आहेत पगाराच्या बाबतीत पण. तर या महागाई वाढलेली आहे. घर सिलेंडर वाढलेलं आहे घरगुती, परत हॉटेलमध्ये वाढलेलं आहे. गरीब माणसांनी काय खायचं आता? आजचे दिन आहे. तुम्ही आता जेवायला आलात बाहेर, पण आता मेन्यू कार्डमध्ये पण आपल्याला तुम्हाला जी आता किंमत दिसते 10 दिवसानंतर ती किंमत बदललेली असेल. तर हॉटेलमध्ये ती पण वाढणार ना. मग आमचं पण खिशाला कात्रीच आहे. काका तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ते मेन्यू कार्ड बघताय, जी किंमत आज तुम्हाला 100 रुपये दिसते ती उद्या कदाचित वेगळी असेल, जास्त असेल. कसं पाहता तुम्ही? जेवायला आलात, जेवायला तर विचार करायचा जेवू की नको, की आता जेवायचं की नाही. नाही तर मध्ये रस्त्यावरचे ठेले लावतात तिथे जेवावं लागतं. ते पण बंद केलं. ते पण आता बंद करून कुठे जेवणार हा प्रॉब्लेम. किती दिवसात तुम्ही जेवायला येता तुम्ही हॉटेलमध्ये? म्हणजे आम्ही 10-12 दिवसांनी असे असतो. कधी रेग्युलर पण असतो आम्ही, पण कधी हप्त्यामध्ये 3 वेळा असतो. दर वाढले तर काय तुमची एखादी ट्रिप? बंद करावं लागणार. ते बंद करावं. किती वेळा येतात? तरी आमचे 2-3 वेळा असतं जेवण वगैरे बाहेर. जर दर वाढले तर मग आता घरी बसायचं, नंतर मग ऑफिसमध्ये जेवायचं काहीतरी मागून. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.